मला सांगा तुमचा कालचा दिवस कसा होता? माझा दिवस तर खूप चांगला गेला. हा जो पिक्चरमधला जो सीन आहे, टीव्हीची स्क्रीन ब्लर होते आहे, पण ह्या दोघी कुठल्या पिक्चरमध्ये आहेत हे तुम्हाला कमेंट करून सांगता येईल का? तर नक्की सांगा, बघूया कुणाकुणाची उत्तरं बरोबर येत आहेत. त्याच्यानंतर मी आणि वीरा दोघी एके ठिकाणी गेलो होतो, तिथे फोटो काढला आणि तिकडनं आजीकडे गेलो आणि आजीकडे गेल्यानंतर ह्या बाईचे पराक्रम बघा. तिथे ना कुंकवाची म्हणजेच गंधाची बाटली होती, ती तिने उचलली. गंध त्याच्यातलं संपलेलं होतं, त्यामुळे मी निवांत बसून ती काय करते तेवढं बघत होते आणि तिला ते लाल आहे असं वाटलं आणि तिला ते लिपस्टिकसारखंच वाटलं, म्हणून आधी लिपस्टिकसारखं ओठाला लावत होती. पण तिकडनं माझा ओरडा ऐकल्यानंतर गपचूप तिने कपाळाला इथे तो गंध लावला आणि मग इथे शांत परत येऊन खेळायला लागली. आईकडनं जाऊन आल्यानंतर इकडे आम्ही ना अभ्यास करत होतो जरासा. ट ट टपालट, ठ ठ ठस्सा ठ, इकडे बघ, ड ड डमरुड, ढ ढ ना. बाबा माझे. आई कुणाची ग? बाबांची. मग मग आई कुणाची? चिमू आत्याची. मला सांगा तुमच्याही घरात असंच होतं का हो? आईपेक्षा बाबा जास्त जवळचे असतात आणि आई बाबांची नाही असं म्हणून सरळ लहान मुलं सांगतात. जर तुमच्या घरात होत असेल ना तर कमेंट करा. आणि इकडे ना वीरा माझा मेकअप करते. काय काय करते, कसं कसं करते ते बघा. तिला चाललेलं होतं की सगळं माझा उघडून दे, मी सगळं लावते, असं सगळं तिचा खेळ सुरू होता. लिपस्टिक म्हणायला येत नाही, पण तरीसुद्धा लिपस्टिक कुठे लावायची हे मात्र कळतं. असं जनरेशन आजची फॉरवर्ड आहे असं म्हणायला कळत नाही. आणि त्याच्यात आमच्यासारख्यांना मेकअप करताना बघून मुलं शिकणारच. सध्या तर ती कॅमेरा सुरू करते आणि आम्ही असं केलं तसं केलं असं सुद्धा म्हणते. आता मी व्लॉगिंग चालू ठेवू का नको हा विचारसुद्धा मला मध्ये मध्ये करावा लागतो. पण असापैकी छान आमचा दोघींचा खेळ सुरू होता. खेळायला आई पाहिजे पण बाबा माझे असं असतं. आणि इकडे त्याच्यानंतर खेळ खेळून झाल्यानंतर तिने तिचे बेल्टसुद्धा मला आणून लावले होते. आमची सगळी मजा मजा बघण्यासाठी. वीरा काय काय करते बघण्यासाठी तुम्ही चॅनलला फॉलो करायला विसरू नका.